NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहादा तालुक्यात बनावट DEF कारखान्याचा पर्दाफाश, सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त। शहादा शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर पोलिसांचा दणका, व्यावसायिकात खळबळ। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर भीषण अपघात, 2 युवक ठार। चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक 74 पुन्हा सुरू, ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश। मनियार समाजात गुणवंतांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न। आता सविस्तर बातम्या। शहादा तालुक्यातील कोंडावड शिवारात शेतीसाठीच्या अनुदानित युरियाचा गैरवापर करून बनावट DEF म्हणजे डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड तयार करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर कृषी विभागाने धडक कारवाई केली। या छाप्यात टाटा मोटर्स व भारत बेंज या नामांकित कंपन्यांच्या नावाने विक्रीसाठी ठेवलेल्या बनावट द्रव, यंत्रसामग्री तसेच युरियाच्या गोण्या असा सुमारे 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र निकुम यांच्या शेतातील शेडमध्ये हा प्रकार सुरू होता। कारवाई दरम्यान सुमारे 5,500 लिटर बनावट DEF द्रव जागीच नष्ट करण्यात आला। या प्रकरणी मोहन माडी, रवींद्र निकुम आणि एका दुकान मालकाविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। शहादा शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी पोलिसांनी अचानक छापे टाकत कडक कारवाई केली। या कारवाई शहरातील विविध भागातून 6 घरगुती LPG सिलेंडर जप्त करण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये एकच धावपळ उडाली। गेल्या काही दिवसांपासून छोट्या हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेते व इतर व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या। त्याची दखल घेत शहादा पोलिसांनी मेन रोड, 4 रस्ता, गरीब नवाज कॉलनीसह शहरातील विविध ठिकाणी अचानक छापे टाकले। ही कारवाई शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली। या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर गंगापूर गावाजवळ अपना हॉटेल समोर भीषण अपघात झाला। महामार्गावरील अर्धवट कामादरम्यान उभा असलेल्या रोड रोलरला दुचाकी धडकल्याने 2 युवकांचा मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे। या अपघातात अमित जयवंत गावित याच्या जागीच मृत्यू झाला, तर अक्षय अशोक वसावे याच्या नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। तनिष संदीप वसावे हा युवक गंभीर जखमी आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद असून तपास सुरू आहे। दरम्यान महामार्गावरील अपूर्ण काम, अपुरी प्रकाश व्यवस्था व सूचना फलकांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक 74 प्रवासी वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। या गेटच्या बंदीमुळे नागरिकांना रुग्णालय, शाळा, बाजारपेठ व दैनंदिन कामांसाठी लांबचा व गैरसोयीचा मार्ग वापरावा लागत होता। चिंचपाडा ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधत सकारात्मक निर्णय घेतला। 29 डिसेंबर रोजी रेल्वे गेटवर रबर्स ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हे गेट तात्पुरत्या स्वरूपात प्रवासी वाहतुकीसाठी खुले करण्यात आले। रेल्वे गेट सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। मी चिंचपाडा लोकनियुक्त सरपंच तथापि आज इथं जमलेले सर्व चिंचपाडा ग्रामस्थ, व्यापारी आणि शेतकरी बंधू, मागील काही दिवसात 18/10/2025 ते आजपर्यंत रेल्वे गेट हा दुरुस्तीच्या नावाने बंद करण्यात आला होता। याला गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी मॅडम मिताली शेट्टी मॅडम, तसेच उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा मॅडम, तसेच पोलीस अधीक्षक श्री श्रवणदत्त साहेब, तसेच नवापूर तहसीलदार साहेब, जाधव साहेब, नवापूर पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करून चिंचपाडा रेल्वे गेट हा चालू करण्यास विनंती केली। तसेच
आज रेल्वे गेट हे चालू करण्यात येत आहे. तसेच गावाला याचा दिलासाही होत आहे. चिंचपाड्या गावातील जो गेट क्रमांक 74 आहे तो खूप दिवसापासून बंद होता. आज तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या वतीने जे काही प्रोसिजर पाठपुरावा करण्यात आला त्याला आज यश मिळालं. म्हणून आज आमच्या चिंचपाड्या गावात व्यापारी, शेतकरी बंधू, शाळकरी मुले, जे पण आहे दवाखान्याला जाणारे लोक, त्यांना आज खूप आनंदाचं वातावरण त्यांच्यात आहे. कारण की हा गेट आमच्या चिंचपाडा वासींसाठी हा जीवदायी गेट होता आणि तो सुरळीत चालू केला. म्हणून आम्ही या सर्व अधिकाऱ्यांचे, प्रशासनाचे खूप खूप गावात करून आभार मानतो आणि हा गेट पूर्ववत असा चालू ठेवावा आमची अशी मागणी आहे. पण पर्यायी रस्ता आम्हाला चांगला करून दिला. जो अंडरपास राहो या ओव्हरब्रिज राहो, जे पण राहिलं ते आम्हाला पाणी पावसात आम्हाला काही अडचण आली नाही असा रस्ता बनवून दिला. तर पुढे जे रेल्वे प्रशासन करेल ते आम्हाला मान्य राहील. पण तोपर्यंत हा गेट सुरळीत चालू ठेवावा ही प्रशासनाला आमची विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. शहादा व तळोदा मनियार बिरादरीच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत सन्मान सोहळा शहादा येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या मनियार समाजातील 60 गुणवंत विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जाकीर मनियार व नासिर मनियार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले उपस्थित होते. कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर शिक्षण तसेच प्राध्यापक, वकील, डॉक्टर व क्रीडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहादा व तळोदा येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद इम्रान व पठाण मारिफत यांनी केले. मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज.